राज्य भर में बारिश से नुकसान झेल रहे किसानों के लिए सरकार ने राहत सहायता की घोषणा तो की है, लेकिन उस सूची से चोपड़ा तहसील का नाम बाहर रखे जाने से स्थानीय किसानों में गहरा रोष देखा जा रहा है। जलगांव जिले के कई तहसील इस सहायता के पात्र ठहराए गए हैं, लेकिन शुरुआत में सूची में शामिल चोपड़ा तहसील का बाद में नाम हटाए जाने से किसानों ने सरकार के इस निर्णय पर सवाल खड़े किए हैं। किसानों का कहना है कि चोपड़ा तहसील में भी बारिश से बड़े प्रमाण से नुकसान हुआ है और उसकी शासन जल्द से जल्द दखल ले, ऐसी मांग की जा रही है। सरकार ने किसानों के लिए हजारों करोड़ रुपए की सहायता की घोषणा तो की है, लेकिन चोपड़ा के प्रभावित किसानों को यह मदद नहीं मिलेगी। यह पता चलते ही किसानों में आक्रोश फैल गया। गुस्से में आए किसानों ने तहसील कार्यालय का रुख किया और तहसीलदार भाऊसाहब थोरात के माध्यम से सरकार को एक निवेदन सौंपा। निवेदन में किसानों ने सवाल उठाया, अगर हमें मदद नहीं मिलनी है तो क्या हम महाराष्ट्र या भारत के नागरिक नहीं है? फिर हमें ऐसा प्रमाण पत्र दे दिया जाए। चोपडा तालुक्याचे शेतकरी हे भारताचे नागरिक नाहीत असा सरकारचा समज आहे। आम्ही स्वतःला गौरवान्वित आजपर्यंत या देशाचा नागरिक म्हणून समजत होतो, परंतु आज प्रचंड नुकसान चोपड्यात असताना 38,000 कोटीच्या पॅकेजमधनं 38 पैसे सुद्धा चोपड्याला येणार नसतील आणि या उलट शेतकऱ्यांचं नुकसान नाही असे दाखवणारे अहवाल सरकार मागवत आहे। यापेक्षा दुर्दैव आणखी काय पाहिजे? सरकार म्हणतं चोपड्यामध्ये केळी आहे, चोपड्यामध्ये केळीचा पेरा 8,500च्या आत आहे, चोपड्यामध्ये यावर्षी ऊसाचा पेरा 700 हेक्टरच्या आत आहे। 64,000 हेक्टरपैकी फक्त 15% वर केळी आणि ऊस आहे। 85% शेतकरी हा जर का कापूस, मका आणि इतर पिकांचा आहे, त्यांचं नुकसान कुणाला दिसत नाही। सरकार म्हणतं तुमच्याकडे 70% पाऊस नाही। अरे बाबा, पाऊस जेव्हा नाही, मी सरकार त्यांना दिलं की कोणत्या काळामध्ये कापसाला पाऊस लागतं आणि ज्या वेळेला फुलगड लागण्याची वेळ होती त्यावेळेला पाऊसचा गॅप पडला। सरकार म्हणतं मग तुमच्याकडे बागायती दिसतंय। त्यांना आम्ही सांगितलं बागायती दिसतंय, त्या काळात जर का बागायतीचं पाणी दिलं आणि नंतर जर का वरून पाऊस पडला तर त्या ठिकाणी त्या सगळं फुलकड होऊन जाते, तो कापूस येत नाही। कापूस हे बागायती पीक फक्त जर मे मध्ये लागवड असेल तरच 1 जूनच्या आत सरकार बियाणं देत नाही, त्यामुळे कापूस बागायती आहे असं म्हणणं चुकीचं आहे। 2 वर्षापूर्वी चोपड्याचा पीक कापणी प्रयोगाचा अहवाल जो शासनाचा आहे, माझा नाही, शासनाने दिलेला आहे, 3.5 क्विंटलचा आहे आणि यावर्षी 7 क्विंटल कापूस येईल। कुठून येणार आहे? म्हणजे 2 वर्षापेक्षा एकही पागलमधला पागल त्याने सांगावं की यावर्षी एखाद्या चांगल्या शेतकऱ्याला येऊ शकतं ज्याने मागे पुढे असेल, ज्याचं सगळं नियोजन असेल। मी सर्वसामान्य शेतकऱ्यांची गोष्ट करतोय। अशा सिच्युएशनमध्ये कुणालाही विचारायला गेलं की चोपडा का वगळलं, कुणीच बोलत नाही, प्रशासन बोलत नाही। उलट चुकीचे अहवाल प्रशासन शेतकऱ्यांच्या बाबतीत तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत असेल तर मग नक्की आमचा समज झाला की आम्ही या देशाचे नागरिक नाही। म्हणून आम्ही रीतसर तहसीलदारांकडे अर्ज केला की आम्हाला या देशाचे आम्ही नागरिक नाहीत असा दाखला द्या, म्हणजे कुठेतरी बाहेरच्या जगामध्ये जाता येईल। कारण यापेक्षा या सरकारला, निर्लज्ज सरकारला जाग येणार नाही। काय चाललंय, एक बोलायला तयार नाही। प्रत्येक मंत्र्याला विनंती केली, कलेक्टरांना विनंती केली, एक शब्द बोलत नाही आणि आणखी सांगतात चोपड्यात नुकसान कुठं आहे। चला पंचनामे तर करा, पंचनामेही करत नाहीत। चोपड्यात पंचनामे नाही, कागदावर मात्र नुकसान नाही असे दाखले जर देणार असतील तर मला असं वाटतं की चोपडेकरांना यांनी सरळ सरळ हे भारताचे नागरिक नाहीत, यांना हाकलून द्यावं अशी व्यवस्था करावी। त्यासाठी आम्ही तहसीलदारांना रीतसर अगदी अर्ज केला आणि लवकरच ते दाखला देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो।